मित्रांनो, पारंपरिक शेतीमध्ये आता खर्च जास्त आणि नफा कमी अशी परिस्थिती झाली आहे. अशावेळी एकाच जागेत कमी खर्चात महिना लाखोंची कमाई करायची असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण पाहणार आहोत अशी एक आधुनिक शेती पद्धत, जिथे शेळीपालन, कोंबडी पालन आणि मत्स्यपालन हे तिन्ही व्यवसाय एकाच ठिकाणी केले जातात, ज्याला कृषी विज्ञानात एकात्मिक शेती किंवा इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमची शेती पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. सगळ्यात आधी समजून घेऊया या प्रकल्पाची रचना. या मॉडेलमध्ये सर्वात खाली असतो माशांचा तलाव, म्हणजेच शेततळे. या तलावाच्या बाजूला किंवा थेट तलावाच्या वर उंचावर कोंबड्यांचं शेड बांधले जाते आणि त्याच्याच बाजूला किंवा वरच्या भागात शेळ्यांचा आधुनिक गोठा तयार केला जातो. म्हणजेच तुम्हाला तिन्ही व्यवसायांसाठी वेगळी जमीन घेण्याची अजिबात गरज पडत नाही. अवघ्या 1 ते 2 एकर क्षेत्रात हा संपूर्ण प्रकल्प दिमाखात उभा राहू शकतो. हात पाहूया सर्वात महत्त्वाची गोष्ट. हे तिन्ही व्यवसाय एकमेकांना मदत कशी करतात. मित्रांनो, मासेपालनामध्ये सर्वात जास्त खर्च होतो तो माशांच्या खाद्यावर. पण या तंत्रज्ञानात कोंबड्यांची विष्ठा थेट तलावाच्या पाण्यात पडते. या विष्ठेमुळे पाण्यात प्लँक्टन नावाचं नैसर्गिक खाद्य तयार होते, जे मासे अत्यंत आवडीनं खातात. यामुळे माशांच्या खाद्याचा खर्च तब्बल 60 ते 70% कमी होतो. तसेच शेळ्यांच्या गोठ्यातून मिळणारे लेंडीखत आणि मूत्र यांचा वापर शेतातील चाऱ्यासाठी आणि तलावाची सुपीकता वाढवण्यासाठी केला जातो. या एकात्मिक शेती पद्धतीचे पैशांचं गणित खूप सोपे आहे. कोंबड्या आणि अंड्यांच्या विक्रीतून तुम्हाला रोज किंवा दरमहा खिशात पैसा मिळतो. शेळ्यांच्या बोकडांची विक्री करून दर 6 ते 8 महिन्यांनी एक मोठा नफा हाती येतो. आणि तलावातील मासे मोठे झाल्यानंतर दर 8 ते 10 महिन्यांनी तुम्हाला एक रकमी मोठी रक्कम मिळते. थोडक्यात सांगायचे तर खर्च अर्ध्यापेक्षा कमी होतो आणि उत्पन्नाचे मार्ग 3 पटीनं वाढतात. पण लक्षात ठेवा, हा व्यवसाय करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे. तलावात कोंबड्यांची विष्ठा जास्त प्रमाणात पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागते, जेणेकरून पाणी दूषित होणार नाही. साधारण 1 एकर तलावासाठी 250 ते 300 कोंबड्यांचं प्रमाण योग्य मानले जाते. तसेच शेळ्यांचा गोठा नेहमी हवेशीर असावा, जेणेकरून त्यांना आजार होणार नाहीत. तर मित्रांनो, कमी जागेत आणि कमी खर्चात तिप्पट नफा देणारा हा एकात्मिक शेती व्यवसाय तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला या प्रकल्पाचा खर्च, बजेट आणि शासकीय अनुदान याबद्दल सविस्तर व्हिडिओ हवा असेल, तर खाली पार्ट 2 अशी कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.